नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 3 म्हणजेच धारा विद्युत या प्रकरणातील पुढील भाग अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या तासाला आपण विद्युत रोध आणि ओहमचा नियम, त्याचप्रमाणे विद्युत परिपथ म्हणजे काय आणि विद्युत परिपथाची जोडणी कशा प्रकारे केली जाते, त्या विद्युत परिपथामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध घटकांची माहिती, त्यांची चिन्ह, त्याचप्रमाणे त्यांचे उपयोग याविषयीची माहिती आपण अभ्यासलेली होती. आणि आज आपण या तासाला पाठीमागच्या तासाला सांगितल्याप्रमाणे ओहमच्या नियमावर आणि रोधकतेच्या सूत्रावर आधारित काही उदाहरणं जी आहेत, ती उदाहरणं की जी तुमच्या पुस्तकामध्ये सोडवून दिलेली आहेत, त्या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. आता या सोडवलेल्या उदाहरणांपैकी उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 3 ही दोन उदाहरणं तुम्हाला चालू वर्षी स्वयं अध्ययनासाठी म्हणजेच स्वतः अभ्यासण्यासाठी राखून ठेवण्यात आलेली आहेत. आता ही दोन उदाहरणं प्रथम कशी सोडवलेली आहेत, त्यासाठी कोणत्या सूत्रांचा वापर केला आहे याची माहिती आपण अभ्यासणार आहोत. आणि नंतर मग उरलेली 3 उदाहरणं जी आहेत की जी आज आपण समजावून घेणार आहोत. आता उदाहरण क्रमांक 1, आता ही 5ही उदाहरणं जी आहेत, ही 5ही उदाहरणं मी तुम्हाला पाठीमागील तासाला तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवण्यास सांगितलेली होती. आणि यापैकी उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 3 ही स्वतः वाचून ती सोडवलेली कशी आहेत हे पहा आणि समजावून घ्या असं सांगितलं होतं. तुम्ही समजावून घेतलं असेल. पुन्हा एकदा मी ही दोन उदाहरणं जे आहेत ते दोन उदाहरणं प्रथम तुम्हाला सांगतोय आणि नंतर मग उरलेली जी 3 उदाहरणं आहेत ते आपण अभ्यासूया. उदाहरण क्रमांक 1, दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध 1000 ओहम आहे. जर 230 व्होल्ट विभवांतराच्या स्त्रोतापासून या दिव्याला विद्युतधारा पुरवली जात असेल तर त्या तारेच्या कुंडलातून वाहणारी विद्युतधारा किती असेल. ओहमचा नियम जो आहे, हा ओहमचा नियम एखाद्या परिपथामध्ये वापरण्यात आलेल्या तारेमधून वाहणारी विद्युतधारा, त्याचप्रमाणे त्या तारेच्या 2 टोकादरम्यान असणारे विभवांतर आणि त्या तारेचा रोध या संबंधी आपणाला माहिती आहे. ती माहिती या ओहमच्या नियमाद्वारे करून घेता येते. हे आपण यापूर्वीच्या तासाला अभ्यासलेलं आहे. आता जे ओहमचं सूत्र आहे की ज्या ओहमच्या सूत्राचा वापर करून आपणास हे उदाहरण सोडवायचे आहे. तारेचा रोध दिलेला आहे 1000 ओहम. त्या तारेच्या 2 टोकामध्ये प्रयुक्त केलेलं विभवांतर दिलेलं आहे 230 व्होल्ट. आणि यावरून आपणाला त्या तारेतून वाहणारा विद्युत प्रवाह म्हणजेच वाहणारी विद्युतधारा काढावायची आहे. तर सूत्र आहे I बरोबर V/R. I म्हणजे विद्युतधारा, V म्हणजे विभवांतर आणि R म्हणजे तारेचा विद्युत रोध. I बरोबर विभवांतर दिलेलं आहे 230 व्होल्ट आणि रोध दिलेला आहे 1000 ओहम. आणि म्हणून I बरोबर 230/1000 आणि याला संक्षिप्त रूप दिलं असता उत्तर मिळतं 0.23. आणि विद्युतधारा मोजण्याचं एकक आहे एम्पियर. आणि म्हणून या दिव्याच्या तारेच्या कुंडलातून वाहणारी विद्युतधारा 0.23 एम्पियर असते. हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. आता उदाहरण क्रमांक 3 मध्ये काय दिलंय बघा. उदाहरण क्रमांक 3 काय आहे, वाहकातून वाहणारी विद्युतधारा 0.24 एम्पियर असून जर त्या वाहकाच्या 2 टोकामध्ये 24 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केलं असेल तर त्या वाहकाचा रोध काढा. आता या ठिकाणी वाहकातून वाहणारी विद्युतधारा
आणि त्या वाहकाच्या दोन टोकामध्ये प्रयुक्त केलेलं विभवांतर आपणास दिलेलं आहे आणि यावरून त्या वाहक तारेचा रोध किती असेल हे काढायचं आहे. आता या उदाहरणामध्ये सूत्र जे वापरायचं आहे ते कोणतं आहे बघा. आर बरोबर व्ही छेद आय. आर म्हणजे वाहकाचा रोध, व्ही म्हणजे वाहकाच्या दोन टोकामध्ये प्रयुक्त केलेलं विभवांतर आणि आय म्हणजे त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा. आय बरोबर व्ही छेद आय. विभवांतर दिलेलं आहे 24 व्होल्ट आणि विद्युतधारा दिलेली आहे 0.24 एम्पियर आणि म्हणून आय बरोबर 24/0.24. संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपणास उत्तर मिळतं आर बरोबर 100 ओहम. म्हणजेच त्या वाहकाचा रोध 100 ओहम इतका असेल. अशा पद्धतीनं प्रत्यक्ष सूत्रांचा वापर करून आपण या वाहकाचा रोध किंवा वाहकातून वाहणारी विद्युतधारा काढू शकतो. त्या संदर्भात असणारी स्वयं अध्ययनासाठीची ही दोन उदाहरणं होती. उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 3. आता यानंतरच्या स्लाइडमध्ये उदाहरण क्रमांक 2 दिले बघा, की ज्या उदाहरण क्रमांक 2 मध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा बरं. एका वाहक तारेची लांबी 50 सेंटीमीटर असून तिची त्रिज्या 0.5 मिलीमीटर आहे आणि प्रश्न विचारलाय जर या तारेचा रोध 30 ओहम असेल तर त्या तारेची रोधकता किती असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वाहक तारेची लांबी दिलेली आहे, त्या वाहक तारेच्या काटछेदी पृष्ठभागाची त्रिज्या दिलेली आहे की जी 0.5 mm दिलेली आहे आणि या तारेचा रोध 30 ओहम आहे असं सांगितलं आहे, की ज्यावरून आपणाला या तारेची रोधकता म्हणजेच त्या वाहकाची रोधकता किती असेल हे काढायचं आहे. आता रोधकता काढण्याचं जे सूत्र आहे रो बरोबर RA गुणिले L. आर म्हणजे वाहकाचा रोध की जो दिलेला आहे 30 ओहम. ए म्हणजे वाहकाच्या काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ की जे आपणाला काढावं लागणार आहे. आता या वाहकाच्या काटछेदी पृष्ठभागाची त्रिज्या दिलेली आहे की ज्या त्रिज्येचा वापर करून आपणाला त्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ म्हणजेच ए ची किंमत काढावी लागेल आणि वाहकाची लांबी म्हणजेच L आपणाला उदाहरणामध्ये दिलेली आहे. परंतु ही जी लांबी ज्या एककात दिलेली आहे ते एकक आहे CGS पद्धतीतील. लांबी वाहकाची दिलेली आहे 50 सेंटीमीटर आणि सेंटीमीटर हे लांबी मोजण्याचं CGS पद्धतीतील एकक आहे. आपल्याला अगोदर लांबी मोजण्याची ही जी एकक आहे त्या एककाचं त्याचप्रमाणे वाहकाच्या काटछेदी पृष्ठभागाची जी त्रिज्या दिलेली आहे मिलीमीटरमध्ये त्याचं रूपांतर SI पद्धतीत करून घ्यावं लागेल आणि मग त्यांचा वापर करून आपणाला आवश्यक त्या बाबी मिळवता येतील. आता त्यासाठी दिलेल्या बाबीमध्ये काय काय दिले बघा. L म्हणजेच वाहकाची लांबी 50 सेंटीमीटर दिलेली आहे की ज्या 50 सेंटीमीटर लांबीचं आपणाला SI पद्धतीत म्हणजेच मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला 10⁻² म्हणजेच 100 भागावं लागेल आणि म्हणून आपण L बरोबर इथं 50 सेंटीमीटर बरोबर 50 गुणिले 10⁻² मीटर असं लिहिलेलं आहे. आता 10⁻² म्हणजेच 1/100. आता 50ला 1/100 गुणायचं म्हणजेच 50ला 100 भागायचं. आता याचप्रमाणे काटछेदी पृष्ठभागाची जी त्रिज्या दिली आहे. आता काटछेदी पृष्ठभाग एक वर्तुळ असतो की ज्या वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी दिलेली आहे 0.5 मिलीमीटर की ज्या त्रिज्येचं सुद्धा आपणाला मीटरमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. आर म्हणजे त्रिज्या बरोबर 0.5 मिलीमीटर बरोबरच काय लिहिलंय बघा 0.5
गुणिले 10⁻³ मीटर. म्हणजे आपणाला दिलेल्या या दोन बाबींचा पण SI पद्धतीत रूपांतरण करून घेतलं. लांबी 50 गुणिले 10⁻² मीटर आणि त्रिज्या 0.5 गुणिले 10⁻³ मीटर. त्रिज्या 5 गुणिले 10⁻⁴ मीटर एवढी घ्यायची आहे. R बरोबर 30 ओहम. आता आपल्याला रोधकता काढण्याच्या सूत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या बाबींपैकी ए म्हणजेच काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ. आपल्याला सूत्र वापरावं लागेल. ए बरोबर πr². मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की काटछेदी पृष्ठभाग, वाहकाचा काटछेदी पृष्ठभाग म्हणजे एक वर्तुळ असतं आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आपणास यापूर्वी माहीत आहे. ए बरोबर πr², की ज्या सूत्राचा वापर करून आपण ए म्हणजेच काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ प्रथम काढून घेऊया, किंवा ते जे सूत्र आहे ते सूत्र त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. आणि म्हणून खाली आता सूत्र लिहून घेतले बघा. रो बरोबर R गुणिले एच्या ऐवजी πr² वापरलेला आहे आणि छेद L. आता या ठिकाणी प्रत्यक्ष आपण किमती घालूया. रो बरोबर R म्हणजेच त्या वाहकाचा रोध 30 ओहम आहे म्हणून आरच्या ठिकाणी 30 ओहम घातलं. पायची किंमत आपल्याला माहीत असते 3.14 किंवा 22/7. यापैकी या ठिकाणी 3.14 ही दशांश पूर्णांकातील पायची किंमत घेतलेली आहे. गुणिले R वरती आपण काढलेलं आहे 5 गुणिले 10⁻⁴. या ठिकाणी या R म्हणजेच त्रिज्येची किंमत घातली आहे की जिचा वर्ग आहे म्हणून कंसात 5 गुणिले 10⁻⁴ कंसाचा वर्ग असं लिहिलेलं आहे. छेद 50 गुणिले 10⁻². आता 50 गुणिले 10⁻² हे काय आहे? L म्हणजे त्या वाहकाची लांबी. आता या उदाहरणात किमती घातल्यानंतर प्रत्यक्ष जे संक्षिप्त रूप आहे ते संक्षिप्त रूप कशा प्रकारे दिलेलं आहे बघा. 30 गुणिले 3.14 गुणिले 5 गुणिले 10⁻⁴ छेद 50 गुणिले 10⁻². आता यामध्ये जो कंस आहे अंशस्थानी 5 गुणिले 10⁻⁴ कंसाचा वर्ग, हा कंस जर सोडवून घेतला घातांकाच्या नियमानुसार, घातांकाचा नियम आपण एक अभ्यासलाय, ए गुणिले बी चा घात असेल तर आपण तो घात त्या कंसातील प्रत्येक पदाला देत असतो. आता इथं 5 गुणिले 10⁻⁴ आणि कंसाचा दुसरा घात आहे आणि म्हणून हा घात आपण त्या कंसातील प्रत्येक पदाला म्हणजे 5ला आणि 10⁻⁴ देऊ शकतो. आणि म्हणून 5चा वर्ग 25 लिहिलेला आहे आणि 10⁻⁴ वर्ग म्हणजेच 10⁻⁸. या पद्धतीनं कंस सोडवून घेतलाय. तर कंस सोडवून घेतल्यानंतर अंशस्थानी मिळालेलं जे 25 आहे या 25नं छेदस्थानी असणाऱ्या 50ला जर आपण भाग घालवला तर 25 एके 25, 25 दुने 50. आता 50च्या ठिकाणी 2 आलेले आहे कारण 25 दुने 50. आता या छेदस्थानी आलेल्या 2नं जर आपण 30ला भागलं, बे एके बे, बे पंचे 10 म्हणजेच 15 हा भाग करेल. आता छेदस्थानी 10⁻² आहे आणि अंशस्थानी 10⁻⁸ आहे. घातांकाचा नियम वापरून आपल्याला हा भागाकार करता येईल. 10⁻⁸ भागिले 10⁻² बरोबर काय येईल? 10⁻⁸ वजा कंसात +2. आता वजा गुणले वजा अधिक येईल, त्यामुळे 10⁻⁸ अधिक दुसरा घात म्हणजेच 10⁻⁶. म्हणजे घातांकामध्ये असणाऱ्या 10⁻² आणि 10⁻⁸ यांना संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला 10⁻⁶ मिळते. आता
अंशस्थानी आणखी काय राहिले पहा, 15 गुणिले 3.14. तर 15 गुणिले 3.14 यांचा गुणाकार केला असता तो येतोय 47.1 आणि शिल्लक राहिलेला 10⁻⁶. हा भागाकार केल्यानंतर आपल्याला हे संक्षिप्त रूप मिळू शकतं. 47.1 गुणिले 10⁻⁶. रोधकता आहे, रोधकतेचे एकक आहे ओहम मीटर. जी त्या वाहक तारेची रोधकता 47.1 गुणिले 10⁻⁶ ओहम मीटर असं लिहा, किंवा दशांश चिन्ह 47.1 मधलं एक घर जर डावीकडे सरकवलं तर 10 गुणावं लागेल, म्हणजेच 10⁻⁵ येईल. आणि म्हणून 4.71 गुणिले 10⁻⁵ ओहम मीटर ही त्या तारेची रोधकता येईल. अशा प्रकारे हे दुसरं उदाहरण, की ज्या दुसऱ्या उदाहरणामध्ये काही रूपांतर न करून आपणाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात. आता याचप्रमाणे उदाहरण क्रमांक 4 जे आहे ते 4 सुद्धा आपणाला सोडवायचं आहे. आता उदाहरण क्रमांक 4 मध्ये पहा, 110 ओहम रोध असलेल्या एका उपकरणाच्या 2 टोकांमध्ये 33 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केलं असेल तर त्या उपकरणातून वाहणारी विद्युत धारा काढा. हा या उदाहरणाचा एक भाग झाला, की ज्यामध्ये तुम्हाला त्या उपकरणातून वाहणारी विद्युत धारा काढावयाची आहे. आणि विद्युत धारा काढण्यासाठी आवश्यक असणारं विभवांतर आणि त्या वाहक तारेचा जो रोध आहे तो रोध आपणास दिलेला आहे, की ज्यामुळं ओहमच्या सूत्राचा वापर करून आपण पहिलं उत्तर जे ते उत्तर काढू शकतो. ते पहिल्या बाबतीत असं दिलंय बघा, व्ही म्हणजेच त्या वाहकातून वाहणाऱ्या विद्युत धारेचं विभवांतर दिलं आहे 33 व्होल्ट. आर म्हणजे त्या वाहक तारेचा रोध दिला आहे 110 ओहम. आणि वाहकातून जाणारी विद्युत धारा आपल्याला काढायची आहे, की जी आपण ओहमच्या सूत्राचा वापर करून काढू शकतो. सूत्र आहे आय बरोबर व्ही छेद आर. आय म्हणजे विद्युतधारा, व्ही म्हणजे विभवांतर आणि आर म्हणजे रोध. आय बरोबर व्ही छेद आर. व्ही ची किंमत 33, आर ची किंमत 110. जर आपण हा भागाकार केला तर आपणास उत्तर मिळतं 0.3 अँपियर. म्हणजे वाहकातून वाहणारी विद्युत धारा किती आहे, 0.3 अँपियर. आता या उदाहरणाचा हा झाला पहिला भाग, की ज्या पहिल्या भागामध्ये आपल्याला विद्युत धारा काढायला सांगितली होती, ती विद्युत धारा काढली आहे. आता दुसऱ्या भागामध्ये काय बघितलं बघा, 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा जाऊ देण्यासाठी, तर तेवढीच म्हणजे केवढी, आता आपण जे काढलेलं आहे उत्तर तेवढी किती विद्युत धारा काढलेली आहे 0.3 अँपियर. म्हणजे 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच म्हणजेच 0.3 अँपियर इतकी विद्युत धारा वाहू देण्यासाठी किंवा जाऊ देण्यासाठी त्या उपकरणाच्या 2 टोकामध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल. हा या उदाहरणातला दुसरा भाग आहे, की ज्या दुसऱ्या भागामध्ये आपणाला विभवांतर त्या उपकरणाच्या 2 टोकामध्ये प्रयुक्त करावं लागणारं विभवांतर किती असेल हे काढावयास सांगितलं आहे. की जे काढण्यासाठी ओहमचं कोणतं सूत्र वापरणार आपण, व्ही बरोबर आय आर या सूत्राचा वापर करून आपण त्या वाहकाच्या किंवा त्या उपकरणाच्या 2 टोकामध्ये प्रयुक्त करावं लागणारं विभवांतर काढू शकतो. आता या सूत्रामध्ये आय म्हणजेच विद्युतधारा त्या वाहकातून वाहणारी, की जी आपण या उदाहरणाच्या पहिल्या भागामध्ये काढलेली आहे 0.3 अँपियर, गुणिले आर म्हणजेच त्या वाहकाचा रोध, की जो दुसऱ्या बाबतीत आपल्याला 500 ओहम दिलेला आहे, की जो 500 ओहम रोध आरच्या ठिकाणी आपण किंमत घालू शकतो. आणि त्यामुळं
उत्तर जे ते उत्तर बघा 0.3 गुणिले 500. आता या दोन्हींचा गुणाकार केला असता गुणाकार येतो 150 व्होल्ट. म्हणजे त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा जर 0.3 असेल अँपियर आणि त्या वाहकाचा म्हणजे त्या उपकरणाचा रोध जर 500 ओहम असेल तर त्या उपकरणातून किंवा त्या उपकरणाच्या दोन टोकामध्ये प्रयुक्त करावं लागणारं विभवांतर 150 व्होल्ट असेल. अशा प्रकारे या उदाहरणामध्ये विचारलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपणाला मिळवता येतात. त्यापैकी पहिलं उत्तर आहे उपकरणातून वाहणारी विद्युतधारा 0.3 अँपियर आणि दुसरं उत्तर आहे उपकरणाच्या दोन टोकामध्ये प्रयुक्त करावं लागणारं विभवांतर 150 व्होल्ट. आणि आता पाचवं उदाहरण जे आहे ते पाचवं उदाहरण कशा प्रकारे सोडवलेलं आहे हे या ठिकाणी आपण समजावून घेऊया. आता हे जे पाचवं उदाहरण आहे या पाचव्या उदाहरणामध्ये त्यांनी काय माहिती दिली आहे पहा. 1 किलोमीटर लांब व 0.5 मिलीमीटर व्यास असलेल्या तांब्याच्या तारेचा रोध काढा. आपणाला एका तारेची लांबी दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्या तारेच्या काटछेदी पृष्ठभागाचा व्यास दिलेला आहे आणि या दिलेल्या दोन बाबीवरून आपणास त्या तारेची रोधकता काढावयाची आहे. आता तारेची जी रोधकता आहे ती रोधकता काढण्यासाठीचं जे सूत्र आहे ते सूत्र आपणाला या ठिकाणी वापरावं लागेल. आता समजा आता आपल्या या ठिकाणी काय काय दिले बघा. ही जी तारेची लांबी दिली आहे किंवा तारेच्या काटेची जी पृष्ठभागाचा व्यास दिला आहे तो प्रथम आपल्याला मीटरमध्ये करून घ्यावा लागेल. आता यासाठी तारेची लांबी 1 किलोमीटर दिली आहे आणि 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर असतं की ज्या 1000 मीटरचं म्हणजे तारेची लांबी 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर म्हणजेच 10⁻³ मीटर हे आपण मीटरमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर तारेच्या काटछेदी पृष्ठभागाचा व्यास की जो 0.5 मिलीमीटर दिला आहे की ज्या 0.5 मिलीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला 10⁻³ गुणावं लागेल म्हणजेच 10⁻³ म्हणजेच 1000 भागावं लागेल की जो गुणाकार या ठिकाणी केलेला पहा. आणि त्या तारेचा व्यास जो दिला आहे तो 0.5 मिलीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर केलं आहे 0.5 गुणिले 10⁻³ मीटर. आता प्रथम आपल्याला ती जी रोधकता आहे ती रोधकता काढण्यासाठी आवश्यक असणारं त्या काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ या ठिकाणी काढून दिलेलं आहे. आता आपल्याला मागील उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ म्हणजेच वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा सूत्र जे आहे त्या सूत्राचा वापर करून आपल्याला ते क्षेत्रफळ काढावं लागतं. जर r ही काटछेदी पृष्ठभागाची त्रिज्या असेल तर आपण त्या काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ a बरोबर πr² या सूत्राचा वापर करून काढू शकतो. सूत्राचं रूपांतर कसं केलं बघा. पाय गुणिले r च्या ऐवजी d/2 कारण व्यासाच्या निमपट त्रिज्या असते हे आपल्याला माहित आहे आणि त्यामुळं पाय गुणिले d/2 हे सूत्र या ठिकाणी तयार केलेलं आहे रूपांतरित की ज्या सूत्रामध्ये आपल्याला ज्या वरती दिलेल्या किमती आहेत त्या किमती घालायच्या आहेत आणि प्रत्यक्ष त्या काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ किती येतं हे काढावयाचं आहे. आता यासाठी पायची किंमत 3.14 गुणिले आता d² आणि 2² 4 म्हणून d²/4 की ज्या 3.14/4 गुणिले
डीचा वर्ग म्हणजे 0.5 गुणिले 10⁻³ वर्ग. आता हे सोडवल्यानंतर किंवा याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर जे उत्तर मिळालं आहे ते उत्तर किती मिळालं आहे बघा, 0.2 गुणिले 10⁻⁶ मीटर वर्ग. हे आलं त्या तारेच्या काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ. की जे क्षेत्रफळ प्रत्यक्ष किती येतं ते तुम्ही सोडवून बघा. कारण या ठिकाणी मी ही जी स्लाइड तयार केली आहे या स्लाइडमध्ये काही ज्या पायऱ्या इथे त्यांनी दर्शवलेल्या नाहीत त्या पायऱ्या करून दिलेल्या आहेत. त्याचा वापर करून प्रत्यक्ष उत्तर जे ते उत्तर म्हणजे जे काटछेदी क्षेत्रफळ आहे त्या काटछेदी क्षेत्रफळाचं जे उत्तर आहे ते उत्तर किती आहे, की जे उत्तर इकडं मी लिहून दिले बघा. साधारण उत्तर येते 19.19,625 इतके येतं, की जे उत्तर आपल्या सोयीसाठी म्हणून 0.2 असं घेतलेलं आहे. आणि ते जे काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ शेवटी त्यांनी 0.2 गुणिले 10⁻⁶ मीटर वर्ग असं काढलेलं आहे. की ज्या काटछेदी पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाचा वापर करून आपण आता त्या वाहकाचा रोध म्हणजे त्या वाहकाची जी रोधकता आहे ती रोधकता काढणार आहोत. सूत्र काय आहे बघा, R बरोबर रो गुणिले L/A. म्हणजे वाहकाची रोधकता किंवा त्या वाहक तारेचा रोध जो आहे तो रोध आपणाला काढावायचा आहे. की जो रोध काढण्याकरता आपणाला जे सूत्र वापरायचं आहे ते सूत्र कोणतं आहे, R बरोबर रो गुणिले L/A. तर L ची किंमत म्हणजे त्या वाहक तारेची लांबी जी आहे ती लांबी आपण वरती घेतली आहे. किती आहे बघा बरं वाहक तारेची लांबी, 10⁻³ मीटर ही वाहक तारेची लांबी आहे. त्यानंतर रो, आता रोची किंमत की जी उदाहरणाच्या सुरुवातीला उदाहरण संपल्यानंतर दिले आहे बघा, तांब्याची रोधकता बरोबर 1.7 गुणिले 10⁻⁸ मीटर वर्ग ही तांबे या धातूची रोधकता असते. वेगवेगळ्या धातूंसाठी ही त्या धातूच्या वाहकांची रोधकता वेगवेगळी असते. हे आपण रोधकता हा भाग अभ्यासत असताना पाहिलेला आहे. आता रोधकता माहीत झाली, लांबी माहीत झाली आणि त्या काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे. त्यामुळे या किमती वापरून R म्हणजेच त्या वाहकाची रोधकता आपल्याला काढता येईल. R बरोबर रो गुणिले L/A. रो म्हणजेच 1.7 गुणिले 10⁻⁸ ओहम मीटर गुणिले L म्हणजेच त्या वाहकाची लांबी 10⁻³ मीटर छेद 0.2 गुणिले 10⁻⁶ मीटर वर्ग हे त्या वाहकाच्या काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ आहे. आता या सर्व किमतींचा गुणाकार भागाकार केल्यानंतर म्हणजेच संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपणास जे उत्तर मिळतं ते आहे 85 ओहम. म्हणजेच 1 किलोमीटर लांब आणि 0.5 मिलीमीटर व्यास असलेला तो जो तांब्याच्या तारेचा वाहक आहे त्या तांब्याच्या तारेच्या वाहकाचा रोध किती आलेला आहे, 85 ओहम. अशा पद्धतीनं आपण वाहकाची ही जी रोधकता आहे ती रोधकता या सूत्राचा वापर करून काढलाय. आता ही जी 5ही उदाहरणं आहेत ही 5ही उदाहरणं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून मी व्हिडिओमध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती माहिती लक्षपूर्वक ऐकून पहा. आणि व्हिडिओमधील माहिती जी असते ती माहिती अभ्यासत असताना किंवा ऐकत असताना तुमच्या समोर पुस्तक ठेवा. म्हणजे तुम्हाला मी जी सांगितलेली माहिती आहे ती माहिती लवकरात लवकर समजण्यास मदत होईल. समजा एखाद वेळेस एखादा घटक
आपणाला एकदा ऐकून समजला नाही तर तोच घटक आपण पुन्हा ऐकू शकता. आणि ऐकत असताना आपण पुस्तक जे ते पुस्तक पुढे ठेवा, पुस्तकातील त्या घटकाचं वाचन करा आणि जोपर्यंत आपणास समजत नाही तोपर्यंत तो घटक पुन्हा पुन्हा ऐका, वाचा. आणि त्यातूनही जर त्या घटकाचं आकलन झालं नाही, म्हणजेच तो घटक समजला नाही, तर तुम्ही मला फोनवरून माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधून समजून घेऊ शकता. कोणत्याही प्रकारची भीती विद्यार्थी मित्रांनी आपल्या मनामध्ये बाळगू नये. कारण काही पालकांचे फोन येत आहेत किंवा काही पालकांचे मेसेज येत आहेत की ज्या पालकांच्या मेसेजमधून असं दिसून येत आहे की विद्यार्थी हे जे आम्ही पाठवलेले व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ पाहण्यास टाळाटाळ करतायत किंवा या व्हिडिओमधून त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित तो घटक समजत नाही, असं काही पालकांनी सांगितल्यामुळं मुद्दाम आज मी तुम्हाला ही सूचना देत आहे की तुम्ही तो जो घटक आहे तो घटक काळजीपूर्वक प्रथम वाचा, नंतर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती त्या संबंधित घटकाची एकदा दोनदा व्यवस्थित ऐका आणि अशा प्रकारे समजावून घ्या. निश्चितच तो तुम्हाला घटक समजेल. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे जर त्यातून या घटकाचं आकलन झालं नाही तर तुम्ही मला फोनवरून प्रत्यक्ष त्या घटकाच्या बाबतीत शंका विचारू शकता. आणि माझा फोन नंबर आपल्या या ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता तुमच्या शंका तुम्ही मला विचारून किंवा तुमचे जे विषय शिक्षक असतील त्या संबंधित विषय शिक्षकांना विचारून दूर करू शकता. आणि जास्तीत जास्त ही जी अध्यापनाची जी प्रक्रिया ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी तुम्हा विद्यार्थी मित्रांची साथ आम्हास या विशिष्ट कठीण अशा परिस्थितीमध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्या सभोवताली असणारी ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तुम्हीही विद्यार्थ्यांनी या चालू असणाऱ्या अध्यापन प्रक्रियेला योग्य प्रकारे साथ देणं गरजेचं आहे. आता यानंतर याच व्हिडिओमधील या प्रकरणातील जो पुढील भाग आहे त्या पुढील भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. आता या पुढील भागामध्ये त्यांनी काय दिले पहा, रोधांची जोडणी आणि परिणामी रोध. म्हणजे आपण वेगवेगळ्या परिपथामध्ये वेगवेगळी क्षमता म्हणजेच वेगवेगळा रोध असणारे अनेक रोध वेगवेगळ्या पद्धतीनं जोडत असतो की ज्या जोडलेल्या रोधांचा एकूण परिणामी रोध त्या परिपथामध्ये निर्माण झाल्यामुळं त्या परिपथामधून वाहणारी जी विद्युत धारा असते त्या विद्युत धारेवरती आपणास नियंत्रण ठेवता येतं किंवा त्या वाहकाच्या दोन टोकामध्ये असणारं जे विभवांतर आहे त्या विभवांतरावरती सुद्धा आपणास या रोधांच्या विशिष्ट पद्धतीनं जोडणी केल्यामुळं नियंत्रण ठेवता येतं. आणि म्हणून रोधांची जोडणी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे परिपथ असतात या परिपथामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे रोध कशा प्रकारे जोडू शकतो आणि ते ज्या पद्धतीनं जोडले असता आपणाला त्या रोधांचा एकूण परिणामी रोध किती असेल हे कसं काढता येईल याविषयीची माहिती यानंतरच्या या पुढच्या भागामध्ये म्हणजेच रोधांची जोडणी आणि परिणामी रोध यामध्ये अभ्यासाची आहे. आता रोधांची जोडणी म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी रोध म्हणजे काय हे अगोदर आपल्याला माहित पाहिजे. परिपथामध्ये आपण अनेक घटकांची जोडणी करत असतो.
की ज्या प्रत्येक घटकाचा एक विशिष्ट असा रोध असतो. मग रोध म्हणजे काय? तर दोन टोके असणारा एक घटक की ज्याची विद्युत प्रवाहाला विरोध करण्याची क्षमता विशिष्ट असते. म्हणजेच विशिष्ट रोध असलेला आणि दोन टोके असणारा हा घटक की जो विद्युत परिपथामध्ये जोडला जातो, यालाच आपण रोध असे म्हणतो. तर हे जे रोध आहे, म्हणजे हा जो घटक आहे, हे रोध आपण परिपथामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जोडू शकतो असं मी आता म्हटलं. मग कोणकोणत्या प्रकारचे हे रोध जोडण्याची पद्धत आहे? आता रोधांची जोडणी ही प्रामुख्यानं दोन प्रकारे करण्यात येते. त्यातला पहिला प्रकार आहे एकसर जोडणी आणि दुसरा प्रकार आहे समांतर जोडणी. जे विद्युत परिपथामध्ये रोध हे प्रामुख्याने दोन पद्धतीने जोडले जातात. त्यातली पहिली पद्धत आहे एकसर जोडणी आणि दुसरी पद्धत आहे समांतर जोडणी. आज आपण एकसर जोडणी म्हणजे काय हे प्रथम पाहूया. आता यामध्ये आकृती 3.8 मध्ये R1, R2 आणि R3 हे तीन रोध एका विशिष्ट पद्धतीने जोडले आहेत, की जी पद्धत म्हणजेच रोधांची एकसर जोडणी आहे. मग एकसर जोडणी म्हणजे काय? जेव्हा परिपथामध्ये अनेक रोध एकापुढे एक माळ पद्धतीने म्हणजे साखळी पद्धतीने जोडलेले असतात, तेव्हा रोधांच्या या जोडणीला एकसर जोडणी असे म्हणतात. ही एकसर जोडणीची व्याख्या आहे. आता या आकृतीमध्ये हे तीन रोध R1, R2 आणि R3 हे तीन रोध C आणि D ही परिपथाची दोन टोक आहेत, की ज्या दोन टोकांच्या दरम्यान R1, R2 आणि R3 हे तीन रोध एकापुढे एक कसे जोडलेत बघा. R1 या पहिल्या रोधाचं एक टोक C या बिंदूला जोडलेलं आहे. दुसरं टोक R2 या रोधाच्या एका टोकाला जोडलेलं आहे. R2 या रोधाचं दुसरं टोक R3 या रोधाच्या एका टोकाला जोडलेलं आहे आणि R3 या रोधाचं दुसरं टोक D या परिपथाच्या दुसऱ्या टोकाला जोडलेलं आहे. आणि C व D ही या परिपथाची दोन टोके ॲमीटर की म्हणजेच प्लग कळ आणि बॅटरी यांना परिपथातील आकृतीप्रमाणे जोडलेले आहेत आणि अशा प्रकारे हा परिपथ पूर्ण केलेला आहे. आता या रोधांची ही जी जोडणी आहे याला एकसर जोडणी असं म्हटलं जातं. ही आकृती व्यवस्थित समजून घ्या. या आकृतीमध्ये एक म्हणजेच ॲमीटर जोडलेला आहे, की जे ॲमीटर त्या विशिष्ट प्रकारच्या जोडणीनं जोडलेल्या रोधामधून वाहणारी विद्युतधारा म्हणजे त्या परिपथामध्ये किती विद्युतधारा वाहते हे आपल्याला या ॲमीटरच्या साह्यानं समजू शकतं. त्यानंतर वरच्या बाजूला व्ही म्हणजे व्होल्टमीटर जोडलेलं आहे. आता हे व्होल्टमीटर R1 या पहिल्या रोधाशी समांतर जोडले आहे, की ज्या व्होल्टमीटरनं काय आपल्याला समजू शकतं, R1 या रोधादरम्यान किंवा या रोधाच्या दोन टोकांदरम्यान किती विभवांतर आहे हे आपणाला या व्होल्टमीटरनं कळू शकतं. नंतर हेच व्होल्टमीटर आपण R2 या रोधाच्या दोन टोकामध्ये जोडू शकतो. तसंच R3 या रोधाच्या दोन टोकामध्ये जोडू शकतं, की ज्यामुळं आपणास R1, R2, R3 अशा प्रकारे
त्या परिपथामध्ये जोडलेल्या प्रत्येक रोधाभोवताली असणार विभवांतर या व्होल्टमीटरच्या साहाय्याने मोजता येतं. आणि परिपथामधून विद्युतधारा वाहण्यासाठी ई म्हणजेच या ठिकाणी बॅटरीचा वापर केला आहे. आणि परिपथात गरजेप्रमाणे विद्युतधारा चालू किंवा बंद करता यावी यासाठी के म्हणजेच कळ वापरण्यात आलेली आहे. ही आहे रोधांची एकसर जोडणी. आता या रोधांच्या एकसर जोडणीमध्ये जे 3 रोध जोडले या 3 रोधांमुळे त्या परिपथामध्ये एकूण परिणामी रोध किती निर्माण झालेला आहे हे आपणाला काढावयाचं आहे. आणि त्यासाठी जे सूत्र आपणास वापरावयाचं आहे ते सूत्र कसं मिळतं याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपणाला या ठिकाणी करावायचा आहे. R1, R2 आणि R3 हे 3 रोध परिपथामध्ये एकसर जोडणी जोडले आहेत की ज्या 3 रोधाभोवती असणारं जे विभवांतर आहे R1 या रोधाभोवती असलेलं विभवांतर V1, R2 या रोधाभोवताली असणारं विभवांतर V2 आणि R3 या रोधाभोवताली असणारं विभवांतर V3 असेल. आणि या 3ही रोधांमध्ये एकूण जे विभवांतर प्रयुक्त केले आहे ते V म्हणजे एकूण विभवांतर किती असणार आहे V बरोबर V1 अधिक V2 अधिक V3. म्हणजे ई या विद्युत स्त्रोतामधून या विद्युत परिपथाच्या C आणि D या 2 बिंदूंच्या दरम्यान प्रयुक्त केलेलं जे V हे विभवांतर आहे ते विभवांतर त्या परिपथातील R1, R2 आणि R3 या 3 रोधांच्या मध्ये विभागलं गेलेलं आहे. हे एकसर जोडणीचं पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. एकसर जोडणीमध्ये जोडण्यात आलेल्या रोधामध्ये त्या एकसर जोडणीत प्रयुक्त केलेलं एकूण विभवांतर त्या रोधांच्या किमतीनुसार विभागलं जातं. म्हणजे विभवांतर एकसर जोडणीत विभागलं जातं रोधांच्या किमतीनुसार. मात्र या 3ही रोधामधून वाहणारी विद्युतधारा समान असते, सारखी असते, की जी आपणाला ए या एमीटरमध्ये दर्शवली जाते. ही एकसर जोडणीची 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. एकसर जोडणीचं पहिलं वैशिष्ट्य आहे एकसर जोडणीमध्ये त्या परिपथातून वाहणारी म्हणजे त्या सर्व रोधामधून वाहणारी विद्युतधारा समान असते. मात्र त्या परिपथाच्या 2 टोकामध्ये प्रयुक्त केलेलं विभवांतर त्या परिपथात जोडण्यात आलेल्या रोधांच्या किमतीनुसार विभागले जाते. ही या जोडणीची 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत की ज्या 2 वैशिष्ट्यावरून V बरोबर V1 अधिक V2 अधिक V3 हे पहिलं समीकरण मिळालं आहे. जर समजा या समीकरणावरून आता आपल्याला सूत्र मिळवायचं आहे. जर समजा RS म्हणजेच रेजिस्टन्स इन सेरीज, यस म्हणजे सेरीज आणि सेरीज या शब्दाचा अर्थ आहे एकसर. म्हणजे एकसर जोडणीत जोडलेल्या रोधांचा एकूण परिणामी रोध म्हणजेच रेजिस्टन्स इन सेरीज RS हा या 3 रोधांचा जर परिणामी रोध असेल तर ओहमच्या नियमानुसार V म्हणजेच या वाहकाच्या 2 टोकामध्ये किंवा या परिपथाच्या 2 टोकामध्ये प्रयुक्त केलेलं विभवांतर किती असणार आहे V बरोबर IRS. I म्हणजे त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा आणि R म्हणजेच त्या वाहकाचा रोध. या ठिकाणी हे जे वाहक आहे ते वाहक म्हणजेच रोध जे ते रोध एकसर पद्धतीत जोडलेले आहेत आणि म्हणून
आरच्या ऐवजी आर एस म्हणजेच रेजिस्टन्स इन सेरीज म्हणजेच एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या रोधांचा एकूण परिणामी रोध. म्हणजे ओहमच्या नियमानुसार आपण या वाहकाच्या दोन टोकामध्ये प्रयुक्त केलेलं विभवांतर व्ही बरोबर आय आर एस या सूत्राच्या साहाय्याने काढू शकतो. पण या ठिकाणी विभवांतर म्हणजेच व्ही, विभवांतर म्हणजेच V1, V2 आणि V3 असं 3 भागात विभागलेलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला V1 ची किंमत काढावी लागेल. V1 म्हणजे IR1, V2 म्हणजे IR2 आणि V3 म्हणजेच IR3. म्हणजे ओहमच्या या सूत्रानुसार पहिल्या रोधाभोवतालचं विभवांतर असेल V1 बरोबर IR1, दुसऱ्या रोधाभोवतालचं विभवांतर V2 बरोबर IR2 आणि तिसऱ्या रोधाभोवतालचं विभवांतर असेल V3 म्हणजेच IR3. आता या तीनही किमती वापरून आपण IRS म्हणजेच एकूण विभवांतर जे आहे ते विभवांतर काढू शकतो. म्हणून IRS बरोबर काढलेले बघा समीकरण क्रमांक 1 जो आहे V ची किंमत काढण्यासाठी आपल्याला समीकरण क्रमांक 1 मध्ये V1, V2 आणि V3 या तिन्हीच्या किमती वापराव्या लागतील. या तिन्हींच्या किमती समीकरण क्रमांक 1 मध्ये घातल्यास आपल्याला काय समीकरण मिळेल? V म्हणजेच IRS बरोबर V1 म्हणजेच IR1, V2 म्हणजेच IR2 आणि V3 म्हणजे IR3. म्हणजे सूत्र मिळेल आपल्याला IRS बरोबर IR1 अधिक IR2 अधिक IR3. आता या चारही घटकांमध्ये समीकरणातील चारही पदांमध्ये I हा घटक समान आहे म्हणून तो जर बाजूला काढला तर आपल्याला समीकरण मिळतं RS म्हणजेच रेजिस्टन्स इन सेरीज म्हणजेच एकसर जोडणीत जोडलेल्या रोधांचा एकूण परिणामी रोध म्हणजेच RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3. हे समीकरण आपणाला मिळतं की ज्या समीकरणाचा वापर करून आपण आता या आकृतीत जोडलेल्या R1, R2 आणि R3 या तीन रोधांचा एकूण परिणामी रोध किती असेल हे काढलेलं आहे. आता मग या सूत्राचा वापर करून आपण इथे तीन रोधांच्या बाबतीत एकूण परिणामी रोध किती असेल काढला असेल. पण समजा जर एखाद्या परिपथामध्ये n नंबर ऑफ रेजिस्टन्सेस म्हणजेच n इतके रोध एकसर जोडणी जोडली असतील म्हणजे आपल्याला या ठिकाणी परिपथात जोडलेल्या रोधांची संख्या माहीत नाही ती किती आहे म्हणून सांगितलं n. तर आपण हे सूत्र कशा प्रकारे रूपांतर करू शकतो बघा. RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 अधिक डॅश 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 RN. म्हणजे थोडक्यात परिपथामध्ये एकूण रोध जेवढे जोडले असतील त्या प्रत्येक रोधाच्या वैयक्तिक किमतींची बेरीज केली असता आपणाला त्या एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या सर्व रोधांचा एकूण परिणामी रोध काढता येतो की जे एकूण परिणामी रोध काढण्याचं सूत्र आपणास मिळालेलं आहे RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 अधिक डॅश 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 RN. आता या सूत्राचा वापर करून प्रत्यक्ष व्यवहारातील उदाहरणं कशा प्रकारे सोडवली जातात ते आपण या पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी या स्लाइडच्या अगोदर एक पुस्तकातील घटक दिले आहे त्यामध्ये 2 चौकट दिले आहेत. त्यापैकी डाव्या बाजूची जी चौकट आहे त्या डाव्या बाजूच्या चौकटीमध्ये आपल्याला एकसर जोडणीत जोडलेल्या
रोधांच्या बाबतीत असणारे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजेच एकसर जोडणीत जोडलेल्या रोधांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत की जी वैशिष्ट्ये तुम्हास माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं ही सर्व वैशिष्ट्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेऊन त्याचं पाठांतर करावं. तर पहिलं वैशिष्ट्य काय दिले बघा, जर दिलेले रोध एकसर जोडणीत जोडले असतील तर पहिलं वैशिष्ट्य काय म्हणतात, प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. हे पहिलं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे जर आपण रोध परिपथामध्ये एकसर जोडणी जोडले असतील तर त्या प्रत्येक रोधामधून वाहणारी विद्युतधारा समान असते. हे पहिलं वैशिष्ट्य मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे, रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध. जर आपण रोध एकसर जोडणीमध्ये जोडले असतील तर त्यांचा परिणामी रोध किती असतो, रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका. आपण सूत्र बघितलंय, RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 डॅश 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 RN. म्हणजे एकसर जोडणीनं जर आपण रोध जोडले असतील तर त्या सर्व रोधांच्या वैयक्तिक रोधांची जर बेरीज केली तर आपल्याला त्या परिपथाचा एकूण परिणामी रोध काढता येतो. म्हणजे हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे, जर जोडणीच्या दोन टोकामधील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते. आता हे वैशिष्ट्य मी मगाशी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितलं. म्हणजे जेव्हा रोध एकसर जोडणीमध्ये जोडले असतात तेव्हा त्या प्रत्येक रोधाभोवताली विभवांतर हे विभागलेलं असतं, त्याची विभागणी केलेली असते असं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे परिपथात प्रयुक्त केलेलं एकूण विभवांतर हे एकसर जोडणीमध्ये प्रत्येक रोधाभोवती विभागलेलं असतं आणि त्यामुळं या प्रत्येक रोधाभोवती असणाऱ्या विभवांतरांची बेरीज केली तर आपणाला त्या परिपथातील एकूण विभवांतर मिळू शकतं. हे आहे तिसरं वैशिष्ट्य. चौथं वैशिष्ट्य काय आहे, रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. आता म्हणजे काय बघा, रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध म्हणजेच RS ची किंमत ही त्या जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असणार आहे. कारण का, आपण हा परिणामी रोध काढत असताना सर्व रोधांच्या वैयक्तिक किमतींची बेरीज केलेली आहे आणि ही बेरीज निश्चितच त्या प्रत्येक किमतीपेक्षा जास्त असणार आहे. आणि म्हणून चौथं वैशिष्ट्य काय सांगितलं, हे रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा या जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. आणि पाचवं व शेवटचं वैशिष्ट्य आहे, एकसर जोडणी आपण परिपथामध्ये कधी वापरतो, जर परिपथाचा एकूण रोध वाढवायचा असेल तर. म्हणजे एकसर जोडणीचा वापर हा परिपथातील रोध वाढवण्यासाठी केला जातो. हे एकसर जोडणीचं पाचवं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे. आता यानंतर उजव्या बाजूची जी चौकट आहे, या उजव्या बाजूच्या चौकटीमध्ये आपणास जी माहिती दिली आहे, माहीत आहे का तुम्हाला, या अंतर्गत काय दिलेलं आहे बघा बरं. एकसर जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते. त्यातील एक घटक जरी काम करत नसेल तर तो परिपथ खंडित होतो आणि विद्युतधारा वाहत नाही. म्हणजे काय,
मगाशी मी सांगितलं एकसर जोडणी म्हणजे रोध आपण जेव्हा एकापुढं एक माळ पद्धतीनं किंवा साखळी पद्धतीनं जोडत असतो. आणि माळ पद्धतीनं किंवा साखळी पद्धतीनं रोध जोडलेले असल्यामुळं त्यातील कोणतीही एक साखळी जर तुटली म्हणजेच कुठलाही एक रोध जर खंडित झाला तर विद्युतधारा वाहून नेली जाणार नाही. सरळच आहे. आणि म्हणून जेव्हा दोन बल्ब, आता हा झाला पहिला याचं वैशिष्ट्य, म्हणजे एकसर जोडणीमध्ये रोध एकापुढे एक जोडले असल्यामुळं कुठलाही एक रोध जर काम करत नसेल म्हणजेच खंडित होत असेल, गेलेलं असेल, तर तो परिपथ पूर्ण होणार नाही आणि त्यातून विद्युतधारा वाहणार नाही. शिवाय एकसर जोडणीचं आणखीन एक वैशिष्ट्य असतं. एकसर जोडणीनं जोडलेल्या प्रत्येक रोधाजवळ त्या त्या रोधाच्या किमतीनुसार विभवांतर विभागलेलं असतं. विद्युतधारा जरी समान असली तरी विभवांतर विभागलं जातं. आणि आता समजा दोन बल्ब जर आपण एकसर जोडणीनं जोडले तर या दोन्ही बल्बमधून बाहेर पडणारा प्रकाश हा ते दोन्ही बल्ब एक एकटे लावल्यानंतर मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा कमी असतो. आणि विभवांतर कमी जास्त प्रयुक्त झाल्यामुळे बल्बमधून बाहेर पडणारा प्रकाश हा कमी जास्त असतो. आता या प्रकरणाच्या शेवटच्या स्लाइडमध्ये उदाहरण क्रमांक 1, जर 15 ओहम, 3 ओहम आणि 4 ओहम क्षमता असणारे 3 रोध एकसर जोडले आहेत तर त्या परिपथातील परिणामी रोध काढा. एकसर जोडणी आहे, परिपथात एकूण 3 रोध जोडले आहेत. उदाहरणामध्ये दिलेले जे 3 रोध आहेत त्या तिन्ही रोधांच्या किमती क्रमानं घ्या. R1 हा पहिला रोध आहे की जो 15 ओहम इतका आहे. R2 हा दुसरा रोध आहे की ज्याची किंमत 3 ओहम आहे. आणि R3 हा तिसरा रोध आहे की ज्याची किंमत 4 ओहम आहे. आता आपल्याला या दिलेल्या किमतीवरून एकूण परिणामी रोध काढता येईल. परिपथाचा एकूण परिणामी रोध म्हणजेच RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3. तिन्ही रोधांची बेरीज करा. 15 अधिक 3 अधिक 4 म्हणजेच 22 ओहम. अतिशय साधं आणि सोपं हे पहिलं उदाहरण आहे की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रूपांतरण न करता दिलेल्या किमती जर सूत्रामध्ये घातल्या तर आपणाला एकूण परिपथाचा परिणामी रोध काढता येतो. 2 मार्कासाठी अशी उदाहरणं विचारली जातात. त्यामुळे अशी सोपी उदाहरणं सुरुवातीला व्यवस्थित समजावून घ्या आणि नंतर मग थोडीशी अवघड उदाहरणं जे ते अवघड आपल्याला आपोआपच सोडवता येतील. आता दुसरं उदाहरण बघा. याच्यामध्ये थोडासा क्लिष्टता आणण्याचा, हे उदाहरण थोडंसं अवघड करण्याचा प्रयत्न केला आहे. काय केलंय बघा. 16 ओहम आणि 14 ओहम हे 2 रोध एकसर जोडणीने जोडलेले आहेत. जर या 2 रोधांच्या दरम्यान 18 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केलं असेल तर परिपथातून वाहणारी विद्युतधारा काढा. आणि दुसरा प्रश्न आहे, तसेच प्रत्येक रोधाच्या दरम्यानचं विभवांतर काढा. आता पहिला प्रश्न अगोदर आपण सोडवूया. आपल्याला 2 रोध 16 ओहम आणि 14 ओहमचे 2 रोध एकसर जोडणीनं जोडले आहेत असं सांगितलं आहे. आणि या दोन्ही रोधांच्या दरम्यान त्या परिपथामध्ये 18 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केले म्हणजे लावलेलं आहे. आणि आपणास या परिपथामधून वाहणारी विद्युतधारा काढावयास सांगितले आहे. R1 16 ओहम, R2 14 ओहम. आता या परिपथामध्ये हे एकसर जोडले असल्यामुळं या परिपथाचा एकूण रोध किती होईल हे पहिल्यांदा काढावं लागेल. RS बरोबर 14 अधिक 16 ओहम बरोबर 30 ओहम. म्हणजे
हे दोन रोध त्या परिपथामध्ये एकसर जोडणीनं जोडल्यामुळं त्या परिपथाचा एकूण रोध किती होईल? 30 ओहम इतका होईल. आता या परिपथाचा रोध कळाला आपल्याला. परिपथातून प्रयुक्त केलेलं जे विभवांतर ते विभवांतर दिलेलं आहे 18 व्होल्ट. आणि आपल्याला सूत्र माहित आहे. आपल्याला काय काढायचं आहे? आय ही परिपथातून वाहणारी विद्युतधारा आहे की जी विद्युतधारा आपणास काढावायची आहे. की जी विद्युतधारा काढण्यासाठीचं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला माहित आहे. आय बरोबर व्ही छेद आर हे जे सूत्र आहे, या सूत्राचा वापर करून प्रथम त्या परिपथामधून वाहणारी विद्युतधारा किती असेल हे काढून घेऊया. आता आय बरोबर व्ही म्हणजेच विभवांतर की जे 18 व्होल्ट दिलेलं आहे. आर म्हणजेच परिपथाचा एकूण रोध की जो आपण काढलेला आहे 30 ओहम. आणि म्हणून 18/30 हा भागाकार केल्यानंतर उत्तर मिळतं आपणाला आय बरोबर 0.6 एम्पियर. कारण विद्युतधारा मोजण्याचे एकक आहे एम्पियर. म्हणजे परिपथातून वाहणारी विद्युतधारा किती निघाली? 0.6 एम्पियर. आता पहिला भाग म्हणजे या उदाहरणातील पहिला भाग आपण सोडवलेला आहे. परिपथातून वाहणारी विद्युतधारा काढलेली आहे ती आलेली आहे 0.6 एम्पियर. आता दुसरा भाग बघा. प्रत्येक रोधा दरम्यानचं विभवांतर काढा. म्हणजे पहिल्या रोधा दरम्यान किती विभवांतर असेल आणि दुसऱ्या रोधा दरम्यान किती विभवांतर असेल. आता विभवांतर काढण्यासाठीचे जे सूत्र आहे ते सूत्र काय आहे? व्ही बरोबर आय आर. आता इथं व्ही म्हणजेच V1 आणि V2. कारण विभवांतर हे एकसर जोडणीमध्ये विभागलं जातं असं मी तुम्हाला सांगितलं. पहिल्या रोधाभोवती V1 आणि दुसऱ्या रोधाभोवती V2 इतकं विभवांतर जर असेल तर V ची किंमत आपल्याला V1 अधिक V2 अशी मिळवता येईल की जे 18 व्होल्ट आहे. मग त्यातलं V1 किती आणि V2 किती हे आपल्याला काढायचं आहे. कारण प्रत्येक रोधादरम्यानचं विभवांतर काढायचं आहे की जे विभवांतर काढण्याचं सूत्र आहे ते सूत्र आपल्याला माहित आहे. V1 बरोबर IR1. आय म्हणजे विद्युतधारा 0.6. R1 म्हणजे पहिल्या रोधाचा रोध 16. 0.6 गुणिले 16 उत्तर येते 9.6 व्होल्ट. हे झालं पहिल्या रोधाभोवतालचं विभवांतर. आणि आता दुसऱ्या रोधाभोवतालचं विभवांतर किती असेल? V2 बरोबर IR2 म्हणजेच 0.6 गुणिले 14 उत्तर आलेलं आहे 8.4 व्होल्ट. हे झालं दुसऱ्या रोधाभोवतालचं विभवांतर. आपण परिपथामध्ये एकूण 18 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केलं होतं की ज्यापैकी पहिल्या रोधाभोवती 9.6 व्होल्ट आणि दुसऱ्या रोधाभोवती 8.4 व्होल्ट असं विभवांतर प्रयुक्त झालेलं आहे. हे आपणाला या उदाहरणावरून दिसून येतं. आणि त्यामुळं दोन्ही उत्तरं जी आहेत ती दोन्ही उत्तरं आपल्याला अशा प्रकारे मिळवता आलेली आहेत. परिपथातून वाहणारी विद्युतधारा आपण काढली 0.6 एम्पियर. 16 ओहम आणि 14 ओहम या दोन रोधांच्या दरम्यान असणारं विभवांतर काढलं. 16 ओहम रोध असलेल्या रोधाभोवती असणारं विभवांतर 9.6 आणि 14 ओहम रोध असलेल्या विभवांतर 8.4 व्होल्ट आहे. हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. अशा पद्धतीनं रोधांची एकसर जोडणी आणि एकूण परिणामी रोध कशा प्रकारे मिळवता येतो, एकसर जोडणीची वैशिष्ट्ये हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तर यानंतरचा रोधांच्या जोडणीचा दुसरा प्रकार आणि त्यावर आधारित उदाहरणे ही यानंतरच्या पुढच्या तासाला अभ्यासूया. धन्यवाद.